Hello students. In last lecture we have studied some examples on sine rule, cosine rule, projection rule, half angle formula, area of triangle and Napier's analogy. Now today we start new point, inverse trigonometric functions. Now see first definition, inverse trigonometric functions. A function f from a to b is 1 1 and on 2. 1 1 on 2. आता ह्या ज्या 1 1 आणि on 2 च्या डेफिनेशन आहेत त्या तुम्हाला 11वी मध्ये झालेल्या आहेत. आता 1 1 म्हणजे काय, तर बी मध्ये असा एक एलिमेंट नको की ज्याला ए मध्ये काय असतील एक पेक्षा जास्त प्री इमेज. म्हणजे बी मध्ये ज्या एलिमेंटला प्री इमेज आहे ती फक्त एकच प्री इमेज असली पाहिजे. 1 1 नावातच त्याची डेफिनेशन आहे. म्हणजे एका एलिमेंटला एकच इमेज, एका एलिमेंटला एकच प्री इमेज. आणि ऑन टू बी मधल्या सगळ्या एलिमेंटला ए मध्ये काय असेल प्री इमेज. म्हणजे सगळ्या एलिमेंटला काय पाहिजे प्री इमेज पाहिजे. त्या फंक्शनला काय म्हणतो आपण ऑन टू. म्हणजे बी मधले जे एलिमेंट आहेत ते ए ची काय असतात इमेज आणि ए मधले एलिमेंट बी ची प्री इमेज. आता एफ हे फंक्शन आहे इज 1 1 अँड ऑन 2. तर त्याचं इनव्हर्स फंक्शन जे आहे ते कसं डिफाइन करायचं बघा. एफ इनव्हर्स फ्रॉम बी टू ए. बी टू ए म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण डोमेन आणि ही रेंज आहे. मग रेंज आहे ती काय झाला डोमेन, डोमेन आहे ती काय झाला रेंज. एफ इनव्हर्स फ्रॉम बी टू ए. आता बघा x belongs to A, y belongs to B, then we can write function as y is equal to fx. Therefore x is equal to f inverse y. X is equal to f inverse y. आता ही झाली फंक्शनच्या बाबतीत डेफिनेशन. आता आपली जी फंक्शन आहे ती 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग आपलं पहिलं जे फंक्शन आहे ते कोणतं आहे बघा साइन फंक्शन. ना फर्स्ट इनवर्स ऑफ साइन फंक्शन. आता इनव्हर्स डिफाइन करताना प्रत्येक फंक्शनचा ग्राफ तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. मी एक ग्राफ इथे घेतलेला आहे. कुठल्या फंक्शनचा आहे साइन फंक्शनचा. आता इथे बघा ग्राफ मध्ये इनव्हर्स साइनच्या ज्या व्हॅल्यू आहेत. आता जी ती व्हॅल्यू आपण 0 पासून सुरुवात करणार आहे. साइन 0 किती 0 बघा. एक्स ऍक्सिस वर काय घेतलेलं अँगल आणि वाय ऍक्सिस वर काय व्हॅल्यू आहे त्याच्या. साइन 0 0, साइन पाय बाय 2 किती 1 लिहितो आपण. परत साइन पाय 0, परत साइन 3 पाय बाय 2. आता इथे बघा साइन पाय 0, साइन 3 पाय बाय 2 परत -1 आहे. -1 म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो बघा पुढची जी व्हॅल्यू आहे ती कुठली येणार 3 पाय बाय 2 प्लस पाय बाय 2. 3 पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 किती झाले 4 पाय बाय 2 म्हणजे किती आली व्हॅल्यू 2 पाय. परत साइन 2 पाय काय होणार 0. त्याचप्रमाणे लेफ्टला बघा साइन मायनस पाय बाय 2 काय येणार. आता साइन 0 0, साइन मायनस पाय बाय 2, साइन मायनस थीटा, साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा. साइन ऑफ मायनस पाय बाय 2 मायनस साइन पाय बाय 2 इज इक्वल टू -1. पर साइन ऑफ -5 परत 0. त्याचप्रमाणे तुमचा हा ग्राफ तयार झाला. आता इथे बघा हा कशाचा ग्राफ आहे साइनचा ग्राफ आहे. आता आपल्याला इनव्हर्स फंक्शनचा ग्राफ बघायचा आहे. इनव्हर्स फंक्शन मध्ये तुमचा जो एक्स ऍक्सिस वर काही व्हॅल्यू येतील आणि वाय ऍक्सिस वर काय येतील अँगल येतील. आता इथे बघा साइन 0 0, परत आपण कुठली व्हॅल्यू घेतलेली आहे पाय बाय 2. आता साइन 0 0 आला. आता पाय बाय 2 साठी तुमची बघा साइन 0 0, परत पाय बाय 2 साठी तुमची व्हॅल्यू काय येणार पाय बाय 2 साठी 1,
परत -5/2 साठी काय येणार -1. मग आता इथे जर आपण लेफ्टला आलो, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेतलेला आहे, एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यू, वाय ऍक्सिस वर अँगल्स आहे. मग आता साइन 0 0, परत साइन π/2 1, ही तुमची व्हॅल्यू आली. 1 साठी काय आला अँगल साइन π/2, परत पाय साठी काय होणार 0. हा तुमचा जो ग्राफ आहे, परत 3π/2 साठी परत काय होणार -1. बघा ग्राफ लक्षात आला. असा प्रत्येक फंक्शनचा ग्राफ तुम्हाला दिलेला आहे, तो पुस्तकामधून तुम्ही बघू शकताय. फॉर एक्झाम्पल मी एक इथं घेतलेला आहे, कोणता साइन फंक्शनचा. आता ह्याचा डोमेन आणि रेंज आपल्याला बघायचे. बघा साइन फंक्शन जे आहे ते कसं डिफाइन करतो आपण, साइन. आता साइनची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्यात मोठी व्हॅल्यू किती आहे -1 आणि सगळ्यात लहान व्हॅल्यू किती आहे +1. तर सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू आहे ती +1, सगळ्यात लहान व्हॅल्यू -1. साइनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगल साठी आहे π/2 साठी, आणि -1 कशासाठी ना -π/2 साठी. आता हा जो इंटरवल आहे तो क्लोज्ड आहे, कारण ह्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत आपण, ह्या दोन व्हॅल्यू आणि त्याच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू. आणि मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा आहेत -1 आणि 1. म्हणजे साइन फंक्शनचा हा काय झाला डोमेन आणि काय झाली रेंज. त्यावरून आपण साइन इनव्हर्स, आता हे जे फंक्शन आहे ते तुम्हाला कधी डिफाइन करता येईल, जर साइन फंक्शन काय असेल 1 1 आणि 1 2. मग अशी आपण त्याची डेफिनेशन बघितलेली आहे. मग साइन इनव्हर्स मध्ये ही जी रेंज आहे ही काय होणार तुमचा डोमेन -1 1 2, क्लोज्ड इंटरवल -π/2 to +π/2. बघा साइन इनव्हर्स फ्रॉम क्लोज्ड इंटरवल -1 to 1 टू क्लोज्ड इंटरवल -π/2 to +π/2. तुम्ही साइन किती मोठी कुठलीही आणि किती मोठी व्हॅल्यू घेतली आणि त्याची साइन व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू तुमची कशाच्या दरम्यान -1 आणि +1च्या दरम्यानच असेल. आता इथे बघा इफ sin θ = x आला, sin θ = x, therefore θ काय ना sin इनव्हर्स x, sin इनव्हर्स x. मग θ हे काय तुमचं θ ही काय प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स. आता ही कधी येणार प्रिन्सिपल व्हॅल्यू, त्याला कधी म्हणणार तुम्ही इफ θ बिलॉंग्स टू रेंज. θ is sin inverse x, therefore principal value of sin inverse x is theta if theta belongs to range of sin inverse. मग sin inverse ची रेंज काय आहे क्लोज्ड इंटरवल -π/2 to +π/2. आता इथं ही जी रेंज आहे कशाची साइन इनव्हर्सची ती तुम्हाला लक्षात ठेवायची एक्झाम्पल सोडवण्यासाठी. एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्ही जी प्रिन्सिपल व्हॅल्यू काढताय ती व्हॅल्यू ह्या इंटरवल मध्ये आली पाहिजे. इंटरवल म्हणजे कोणता आहे साइन इनव्हर्सची रेंज, म्हणजे त्याला दुसरं एक नाव आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इनव्हर्स. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इनव्हर्स. बघा साइन इनव्हर्स ऑफ साइन फंक्शन व्हॅल्यू लक्षात आली का. आता कोसाइन साठी बघा इनव्हर्स फंक्शन ऑफ cosine. आता इथे बघा cos, this function is also 1 1 and 1 2, therefore we can define the inverse of cos inverse from cos inverse from closed interval -1 1 2. आता cos ची सगळ्यात मोठी व्हॅल्यू 1 आहे आणि सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती आहे -1. मग -1 व्हॅल्यू कशासाठी आहे कॉसची तर पाय साठी आणि 1 कशासाठी आहे 0 साठी. मग तुमचा हा जो इंटरवल आला तो कसा आहे क्लोज्ड इंटरवल 0 पाय, म्हणजे 0 पाय क्लोज्ड इंटरवल 0 पाय. दिस इज रेंज ऑफ कॉस इनवर्स और प्रिन्सिपल व्हॅल्यू रेंज ऑफ कॉस इनवर्स
इज क्लोज्ड इंटरवल 0 पाय. आणि त्याचा जो ग्राफ आहे तो तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. याचप्रमाणे त्याचा ग्राफ आहे. ग्राफवरून तुम्हाला आणखी त्याची व्हॅल्यू लक्षात येईल. आपण पहिलं फंक्शन डिफाइन केलेलं आहे इनव्हर्स ऑफ साइन फंक्शन. आता त्याच्यामध्ये बघा साइन इनव्हर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू एक्स अँड साइन ऑफ साइन इनव्हर्स y इज इक्वल टू y. आता इथे काय होते बघा साइन इनव्हर्स इंटू साइन ही जी व्हॅल्यू आहे ती किती येते 1 किंवा साइन इंटू साइन इनव्हर्स असेल तर काय येतो 1 आणि मग होते काय y. मग इथं x बिलॉंग्स टू डोमेन y बिलॉंग्स टू रेंज. त्याचप्रमाणे कॉस साठी आहे कॉस इनव्हर्स ऑफ कॉस x इज इक्वल टू x कॉस ऑफ कॉस इनव्हर्स y इज इक्वल टू y. आता तिसरं फंक्शन जे आहे टँजंट फंक्शन. मग त्यात इनव्हर्स ऑफ टँजंट फंक्शन मग त्याचं डोमेन आणि रेंज बघा टॅन इनव्हर्स ऑफ टॅन इनव्हर्स फ्रॉम. आता ह्याची जी रेंज आहे किंवा डोमेन जो आहे आर फ्रॉम ओपन इंटरवल -π/2 टू +π/2. आता हा जो इंटरवल आहे हा ओपन आहे. ओपन म्हणजे इंटरवल मधला फरक लक्षात घ्या ओपन आणि क्लोज्ड. ओपन असेल तर ह्या दोन व्हॅल्यू त्याच्यामध्ये येत नाही तर कुठल्या व्हॅल्यू येतात त्याच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू. आणि क्लोज्ड असेल तर ह्या दोन्ही व्हॅल्यू येणारच आणि त्याच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू क्लोज्ड आणि ओपन. आता इथं बघा आर फ्रॉम बघा टॅन इनव्हर्स फ्रॉम आर टू ओपन इंटरवल -π/2 टू +π/2. मग ही टॅन इनव्हर्सची रेंज आहे. आता इथे बघा ही व्हॅल्यू काय घ्यायची नाही तर टॅन π/2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे इन्फिनिटी म्हणजे -∞ टू +∞ ओपन इंटरवल. त्यामुळे इंटरवल कसा घेतला ह्या दोन व्हॅल्यू त्याच्यामध्ये येणार नाही. आता याच्यामध्ये पण टॅन इनव्हर्स ऑफ टॅन x इज इक्वल टू x टॅन ऑफ टॅन इनव्हर्स y इज इक्वल टू y ही व्हॅल्यू पण येते त्याच्यामध्ये. परत आपलं चौथं जे फंक्शन आहे कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक कोसेक इनव्हर्स. आता कोसेक इनव्हर्स मध्ये बघा कोसेक हा कशाचा रेसिप्रोकल आहे साइनचा रेसिप्रोकल. मग त्याचा जो डोमेन आहे सेट ऑफ ऑल रियल नंबर्स त्याच्यामधून ओपन इंटरवल -1 1. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ओपन इंटरवल -1 1 2 इथं तुम्हाला लक्षात येईल. क्लोज्ड इंटरवल -π/2 टू +π/2. आता याच्यामध्ये एक व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची नाही कुठली बघा कारण साइन 0 ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 0. साइन 0 0 कोसेक 0 काढायचं असेल तर कसं येणार 1/sin 0 म्हणजे 1/sin 0 0 1/0 इन्फिनिटी. मग ह्याच्यामध्ये ह्या -π/2 +π/2 येणार त्याच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू ती फक्त काय घ्यायचं नाही त्याच्यामध्ये 0 घ्यायचं नाही कारण 0 साठी ही व्हॅल्यू काय ते इन्फिनिटी. त्यामुळे ती व्हॅल्यू त्यातनं काढून टाकायची. म्हणजे ह्या इंटरवल मधले -π/2 येईल +π/2 -π/2 आणि +π/2 च्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू फक्त कुठली व्हॅल्यू घ्यायची नाही 0 काय घ्यायची नाही तर त्यासाठी कोसेकची व्हॅल्यू काय इन्फिनिटी. आता याच्यामध्ये पण कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक x इज इक्वल टू x अँड कोसेक ऑफ कोसेक इनव्हर्स y इज इक्वल टू y ही टर्म आहे. पुढचं फंक्शन आहे सेक इनव्हर्स फ्रॉम r मायनस ओपन इंटरवल -1 1. आता सेक हा कशाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा. कॉसची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय क्लोज्ड इंटरवल 0 पाय तीच याची पण आहे. आता इथे सगळ्या व्हॅल्यू 0 असेल 0 येईल पाय तसं 0 आणि पायच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू फक्त एक व्हॅल्यू येणार नाही कोणती π/2 कारण cos π/2 ची व्हॅल्यू किती आहे 0. मग sec π/2 1/cos π/2 1/0 इज इक्वल टू इन्फिनिटी. त्यामुळे ती व्हॅल्यू याच्यामधून काय करायची काढून टाकायची.
म्हणजे तुम्ही सोल्युशन काढताना आपल्याला आता बघा जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ह्याच्या रेंज आहे, प्रत्येक फंक्शनची रेंज ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण तुम्ही जे सोल्युशन काढताय ते त्या रेंज मध्ये आलं पाहिजे, तरच ते काय असतं सोल्युशन. त्यासाठी प्रत्येक फंक्शनची रेंज जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि 6 cot inverse from R to open interval 0 pi. ओपन इंटरवल 0 पाय. आता इथे बघा हा ओपन इंटरवल आहे म्हणजे 0 आणि पाय ह्या दोन व्हॅल्यू येणार नाहीत, त्याच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू येतील. 0 आणि पायच्या दरम्यान असलेल्या सगळ्या व्हॅल्यू. आता ह्या प्रत्येकाची जी रेंज आहे ही तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी लक्षात ठेवायचे. आता पुस्तकातले जे ग्राफ आहेत ते पण तुम्ही बघायचे आहेत, वहीमध्ये पण काढा ग्राफ म्हणजे लक्षात येतील. आता इथे कसं प्रत्येक ग्राफ काढायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतो त्याला, तेव्हा एका लेक्चरमध्ये 1 किंवा 2च ग्राफ काढता येईल. तेव्हा पुस्तकात डिटेलमध्ये तुम्हाला हे ग्राफ दिलेले आहेत. आता इनव्हर्स फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि काय काढायचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. प्रॉपर्टी आणि प्रिन्सिपल सोल्युशन. बघा फर्स्ट प्रॉपर्टी नंबर 1 याच्यामध्ये फर्स्ट 1 लेस दॅन इक्वल -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 x नॉट इक्वल टू 0 x नॉट इक्वल टू 0 then sin inverse x is equal to cosec inverse of 1/x. आता इथे बघा साइन आणि कोसेक काय आहेत, एकमेकांची इन्व्हर्स आहेत. साइन इज इक्वल टू 1/cosec, कोसेक इज इक्वल टू 1/sin. मग आता इन्व्हर्स फंक्शन मध्ये रेसिप्रोकल कशाचा घेतला, x आणि 1/x चा रेसिप्रोकल घेतलेला आहे x आणि साइन इन्व्हर्स कोसेक इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स बट टेक रेसिप्रोकल ऑफ x. डावीकडे x आहे, उजवीकडे काय आहे 1/x आहे. आता या प्रॉपर्टी मध्ये प्रूफ काय करायचंय बघा आपल्याला. साइन इन्व्हर्स x इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x. आता याच्यामध्ये लेट sin theta is equal to x. sin theta is equal to x. Therefore theta is equal to काय होणार sin inverse x. आता आपल्याला sin inverse x म्हणजे x ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये येणार किंवा थीटा ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये येणार इन द रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ sin inverse. आता sin theta is equal to x घेतला आपण. Therefore theta belongs to in the range of sin inverse close by interval -π/2 to +π/2 to +π/2. आता आणखी एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे कोणती, x नॉट इक्वल टू 0. मग x 0 नसेल तर थीटा पण काय असणार 0 असणार नाही बघा. थीटा नॉट इक्वल टू 0. आता हे काय लिहू शकतो आपण, x 0 नाही, x नॉट इक्वल टू 0, therefore theta not equal to 0. Therefore theta belongs to close the interval -π/2 to +π/2. यात थीटाची व्हॅल्यू काय होणार नाही 0 येणार नाही. theta not equal to 0 and therefore sin theta is equal to x. Therefore दोन्ही बाजूचा रेसिप्रोकल घेतला, कोसेक थीटा इज इक्वल टू काय आलं बघा 1/x. आता आपल्याला काय काय माहिती आहे बघा, ही कंडिशन म्हणते -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 x नॉट इक्वल टू 0. परत sin थीटा इज इक्वल टू काय घेतला आपण x घेतला.
तेव्हा थीटा बिलॉंग्स टू काय आला इन द रेंज ऑफ साइन इनव्हर्स. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू एक्स, कोसेक थीटा इज इक्वल टू 1/x. आता इथे बघा हा 0 का नाही घेतला, तर x ची व्हॅल्यू जर तुम्ही 0 घेतली तर 1/0 काय होणार इन्फिनिटी. तेव्हा ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये आली नाही. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ही कंडिशन, परत साइन थीटा इज इक्वल टू एक्स, कोसेक थीटा इज इक्वल टू 1/x. देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय होणार बघा, कोसेक राईटला गेल्यानंतर कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. आता हे कशावर लिहू शकलो आपण, कंडिशन आहे साइन थीटा इज इक्वल टू एक्स आहे, परत ही व्हॅल्यू थीटा इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. मग इथं थीटाची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकताय. थीटा इज इक्वल टू काय ते बघा, साइन राईटला गेल्यानंतर बघ इथं साइन थीटा इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलेलं आहे आपण. देअरफॉर थीटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स आणि ती व्हॅल्यू इथं पुट करा. देअरफॉर साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. कधी x ची व्हॅल्यू जर कशामध्ये असेल, x लाइज इन क्लोज्ड इंटरवल -1 1 x नॉट इक्वल टू 0. कारण x जर 0 आला तर 1/0 ही व्हॅल्यू काय येते इन्फिनिटी. देअरफॉर x नॉट इक्वल टू 0. आता याचप्रमाणे बघा त्यातला दुसरा जो आकडा आहे हा तुम्ही प्रूव्ह करू शकताय. सेकंड, cos inverse x is equal to sec inverse of 1/x. याचप्रमाणे हा आकडा तुम्ही प्रूव्ह करू शकताय. तसंच थर्ड, tan inverse x is equal to cot inverse of 1/x if x greater than 0. आणि याच्यामध्येच tan inverse x is equal to -pi plus cot inverse of 1/x. आता ही व्हॅल्यू कधी येईल बघा, -pi plus cot inverse of 1/x if x less than 0. आता पहिला जो आकडा आपण प्रूव्ह केलेला आहे त्याच्यावरून तुम्ही हा आकडा प्रूव्ह करू शकताय. प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. काय शंका असेल तर मला विचारू शकताय. आता हा जो तिसरा जे प्रूफ आहे tan इनवर्स x इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ 1/x अँड कधी x ग्रेटर दॅन 0 असेल तर tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू -pi प्लस cot इनवर्स ऑफ 1/x when x less than 0. ह्याचे जे प्रूफ आहे we can see this in the next lecture. We can stop here. Thank you.